50 भाविकांना घेऊन जाणारी बोट उलटली। अंगावर सगळी पूर्ण खाली गेली होती, अख्खे लोक पाण्यात बुडाले होते। बीडच्या पुरुषोत्तमपुरी इथं भाविकांच्या जीवाशी खेळ। देवाच्या नावाने आज वाचलो, पुरुषोत्तम महाराजांनी वाचलो आम्हाला। नेमकं घडलं काय जाणून घेऊ। बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी इथं अधिक मास यात्रेनिमित्त लाखो भाविक दाखल होतात। याच दरम्यान गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर एक दुर्घटना घडली। भाविकांनी खचाखच भरलेली बोट उलटली आणि होत्याचं नव्हतं झालं। बोटमध्ये जवळपास 50हून अधिक प्रवासी होते। लहान मुलं, महिला, वृद्ध या सगळ्यांनी बोट पलटताच आरडाओरडा करायला सुरुवात केली। अनेक जण पाण्यात तरंगू लागले। भाविकांनी आपल्या नातेवाईकांसाठी आक्रोश करायला सुरुवात केली। नदीकाठावर गोंधळाचं वातावरण काही काळ होतं, मात्र नदीत बुडालेल्या सर्व नागरिकांना सुदैवानं सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं। 12 वर्षांचा एक मुलगा बेपत्ताही झाला होता, पण त्याला सुद्धा रेस्क्यू करून आता रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या घटनेनंतर मात्र भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। ही बोट क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्यामुळं पलटल्याचा आरोप बोटीत प्रवास करणाऱ्या महिला भाविकांनी केलाय। बोटीतून प्रवास करणाऱ्या महिलांनी बोट धारकांवर गंभीर आरोप करत सुरक्षेचे तिंतेरा वाजल्याचं यावेळी सांगितलंय। लाईफ जॅकेटची सुविधा सुद्धा या बोटीत नव्हती। या महिलांनी सांगितलेला थरारक अनुभव आधी ऐका। घटना झाली, त्यांनी भरपूर बाया बसल्या, बाया उतरत होत्या, उतरून नाही दिला। 50च्या पुढे बाया बसतो म्हणला, बायाला उतरून नाही दिले, धमकी देतो परत। त्यांनी बळजबरी लोक बसले, तरी बाया अडत तरी पैसे त्यांनी 10 बायाच्या पुढे माणूस गेला नाही पाहिजे इथून पुढे कोणत्याच बोट मध्ये। खोल पाणी होतं, सगळ्या तळाला गेले। मी स्वामी समर्थ तळात सुद्धा बोलले। वर उलटी आल्याच्या नंतर माझी साडी गुतली, तिथून पुढे लोक त्यांनी वळले, त्या माणसाने पुढून नाही दिलं। होती एका अंगावर सगळी पूर्ण खाली गेली होती, अख्खे लोक पाण्यात बुडाले होते। त्याची मागणी नाही, इथून पुढे कारवाई झाली पाहिजे। 10 लोक गेले नाही पाहिजे। आम्ही बसताना त्याला विचारलं, एवढं पब्लिक याच्यात जमतं का? तो स्वतः म्हणला 50च्या पुढे, हो मावशी 50च्या पुढे बसतो, त्याला पुढे आणून झोडलं पाहिजे। आता सध्या मला 50 माणसं बसतात का? आम्ही बुडलो, देवाच्या नावाने आज वाचलो, पुरुषोत्तम महाराजांनी वाचलो आम्हाला। आमच्या सोबत आम्ही दुसरे माणसं आणले होते ना, खुशाल ते म्हणते की 50 माणूस बसतं का त्या बोट मध्ये? 50 उतरत होतो तर आम्हाला हाताला धरून परत वापस नेलंय। त्याच्यात कमी 60-70 किती लोक असते ना, 60-70च्या पुढे असते, पूर्ण भरलेली होती। आम्ही कशाला संख्या मोजली? त्याच्यात 4-5 ग्रुपचे माणसं होते, 5-7। आता ग्रुप मध्ये 12, काहीच्या ग्रुप मध्ये 15, आमच्या स्वतःच्या ग्रुप मध्ये 8 माणसं इथं। आम्ही वाचलो तर आम्हाला उलट चांगलं झालं, आम्हाला देवाची कृपा झाली, आमच्या मधल्या समजाची देवाची कृपा झाली। त्यामुळे देवाच्या कृपेनं आम्ही वाचलो, नाहीतर आम्ही बुडालो असतो, असं या महिलांनी सांगितलंय। या घटनेनंतर पुरुषोत्तमपुरीत भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं दिसतंय। पाण्याचा वेग जास्त असता तर मोठी दुर्घटना झाली असती। एखादी मोठी दुर्घटना झाल्यानंतरच प्रशासन जागं होणार का? भाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोण घेणार, असे अनेक प्रश्न या घटनेनंतर आता उपस्थित होतात। विनोद झिरेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत।